काल पाऊस खूप होता आणि अशा वातावरणात संजय राऊत काय करून बोलत होते याची चौकशी केली पाहिजे। कारण त्यांच्या प्रत्येक बोलण्याला त्या ठिकाणी महत्त्व दिलं पाहिजे, गांभीर्यानं बोललं पाहिजे असं आम्हाला वाटत नाही। आणि त्याच्यामुळं संजय राऊतांचं बेताल जे बडबडणं असतं तसंच निराधारने बेताल त्यांचं अशा प्रकारचं वक्तव्य आहे। नरेश मस्केंनी एक दावा केलेला आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री पदाचे उमेदवार हे एकनाथ शिंदे असतील, महायुतीचे मुख्यमंत्री देखील एकनाथ शिंदेच होते। काय सांगाल आपण? नरेश म्हस्के हे काय पक्षप्रमुख नाहीत, ते की तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते नाहीत। त्यांनी त्यांच्या नेत्यांविषयी पक्षाविषयी भावना व्यक्त केलेली आहे। आणि कालच आमच्या राज्यस्तरीय भारतीय जनता पार्टीच्या अधिवेशनात त्या ठिकाणी महायुतीचाच मुख्यमंत्री होईल, कोणी मुख्यमंत्री पदाबाबत वेगवेगळी वक्तव्य करू नये अशा स्पष्ट सूचना देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिल्या आहेत। आणि अमितभाईंनीसुद्धा महायुतीचाच मुख्यमंत्री होईल अशा प्रकारची वेगवेगळ्या पक्षांनी वेगवेगळी वक्तव्य करून महायुतीत त्या ठिकाणी विसंवाद होणार नाही याची जबाबदार नेत्यांनी काळजी घेतली पाहिजे। आता नरेश म्हस्के खासदार झालेत आणि त्याच्यामुळे जबाबदारीनं त्यांनी वक्तव्य करावीत जेणेकरून आपल्यात विसंवाद होणार नाही। मनोज जरांगे पाटील यांनी थेट अमित शहांवरती टीका केलेली आहे। अमित शहांना छोट्या छोट्या जाती संपवायच्या आहेत। नाही, मला वाटतं भारतीय जनता पार्टी हा सर्व जाती धर्मांना छोट्या मोठ्या जाती जमातींना एकत्रित घेऊन त्या ठिकाणी संघटन करून पुढे जाणारा पक्ष आहे। आणि म्हणून आपण बघाल की आदिवासी जास्तीत जास्त आमदार खासदार भाजपमध्ये आहेत, दलित समाजाचे लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणावर आहेत, देशाचे राष्ट्रपती त्या ठिकाणी आदिवासी समाजाचे केलेली आहे। आणि त्यामुळं सर्व समाजांना एकत्रित नेणं हा भारतीय जनता पार्टीचा मूळ कामाचा त्या ठिकाणी गाभा आहे। त्यामुळं आता अशा प्रकारची वक्तव्य करून जाती जातींमध्ये काही संभ्रम निर्माण करून आपल्या हाताला काही लागेल का याचा केविलवाना प्रयत्न त्यातनं आलेलं हे वक्तव्य। जरांगे पाटील यांनी सुप्रिया सुळेंनी अजून एक महत्त्वपूर्ण विधान केलं की आमचं चिन्ह आणि ज्यांनी पक्ष फोडला ते 30 डझन मंत्री त्या मंत्रिमंडळामध्ये त्यांची हकालपट्टी लवकर केली पाहिजे, त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा बिलकुल अधिकार नाही। मला वाटतं दुसऱ्याच्या घरात डोकावण्याची आवश्यकता नाही। आता त्या ठिकाणी आमच्या पक्षात आमच्या सरकारमध्ये कोणाला ठेवावं आणि कोणाला हकालपट्टी करावी हा पक्षाचा आमच्या सरकारचा विषय। आता तुमच्या पक्षात दुसऱ्याच्या घरात जाण्यासाठी दरवाजा ठोठावतंय कोण त्याची त्या ठिकाणी माहिती घ्या आणि त्याची काळजी घ्या। दुसऱ्याच्या घरात काय चाललं आहे यापेक्षा आपल्या दरवाजा तोडून कोण बाहेर जात आहे का त्याची चिंता करा। अजित पवारांनी एक महत्त्वपूर्ण विधान केलेलं आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती एकत्र लढणार आहे, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या पक्षाने आपल्या स्वबरोबर लढायच्या आहेत। मला वाटतं आज तरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा विषय महायुती म्हणून पुढं आलेला नाही। प्रत्येक पक्ष आपापल्या पक्षाच्या केडरला ऊर्जा आणि ताकद देण्यासाठी नेता म्हणून भूमिका बजावत असतो। आता महायुतीच्या निर्णयासंदर्भात अजितदादा, एकनाथरावजी आणि देवेंद्रजी आणि भारतीय जनता पार्टीचं शीर्षस्थ नेतृत्व केंद्रातलं हे एकोप्यानं विधानसभेला काय करायचं, स्थानिक स्वराज्य संस्थात काय करायचं, इतर ठिकाणी काय करायचं हे महायुती म्हणून निर्णय होईल। त्यामुळं आता तरी तो विषय नाही। एक गोष्ट काल अधोरेखित झाले की विधानसभा आम्ही तिन्ही पक्ष महायुती म्हणून ताकदीनं एकजीव होऊन त्या ठिकाणी लढणार आहोत। जरांगे पाटील ज्या पद्धतीने विधानं करतायत, आज देखील त्यांनी म्हटले की प्रसाद लाडे मला मॅनेज करायला निघाले, तुम्ही संस्कार दाखवले, राजकीय जात तुमची दिसली आहे। मला वाटतं जरांगेंनी थोडं सबुरीनं घेण्याची आवश्यकता आहे। तुम्ही मॅनेज होऊ शकत नाही हीच तुमची ताकद आहे, तेच तुमचं सामर्थ्य आहे हे मराठा समाजाला महाराष्ट्राला माहीत आहे। आणि म्हणून अजूनपर्यंत त्या ठिकाणी आपल्या मागे मराठा समाज पूर्णपणे उभा आहे। परंतु तुम्हाला कुणी काय बोललं की ज्या शिवराळ भाषा एकेरी, अरे तुरे, हमरी तुमरी हे जरा त्यांनी बंद करावं।
स्वतःची वक्तव्य मुजोरपणासारखी वाटतात आणि दुसऱ्याला मुजोरडा म्हणायचा, माजोरडा म्हणायचा. मला वाटतं फक्त एवढ्या आंदोलनातल्या यशामुळे त्यांनी त्या ठिकाणी डोक्यात हवा जाऊन देऊ नये. अजूनही आम्ही सांगतो की त्यांनी मराठा समाजाच्या प्रश्नांचं नेतृत्व करावं. मी परवा बोललो, काल बोललो, आजही बोलतो आहे की त्यांनी राजकारण करण्यापेक्षा त्यांनी आपला फोकस मराठा समाजाच्या प्रश्नांवर करावा. आणि कालच आम्ही अधिवेशनामध्ये मराठा समाजासाठी त्या ठिकाणी सरकार काय करतंय हे अण्णासाहेब पाटील ज्यांनी खऱ्या अर्थानं मराठा समाजासाठी पहिलं बलिदान दिलं, त्यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांनी त्या ठिकाणी पुस्तिका केली आणि 1,00,000 बेरोजगार मराठा तरुणांना उद्योजक बनवलं, ते जाहीर केलं. आज उलट मराठा समाजाच्या प्रश्नांच्या विषयी सरकार सकारात्मक आहे. सरकार चर्चेच्या फैरी त्या ठिकाणी धाडतंय, देतंय. परंतु त्या ठिकाणी आम्ही जे प्रश्न उपस्थित करतोय त्या प्रश्नांची दखल घ्यायच्या ऐवजी त्या ठिकाणी शिवराळ भाषा वापरायची, एकेरी बोलायचं, तुला बघतो, ह्याला बघतो. मला वाटते मराठा समाजालाही आवडत नाही. त्याच्यामुळे त्यांना अजूनही सांगणं आहे, आपला काय वैयक्तिक काही जागा जमिनीवरनं वाद नाही, त्यामुळे आपला काही दोघांचा कलगीतुरा नाही. परंतु तुम्ही वैयक्तिक जर कोणावर आलात तर समोरचाही माणूस 20-25 वर्ष राजकारणात असतो, तोही वैयक्तिक गोष्टींवर येऊ शकतो. आम्ही तर त्या ठिकाणी 20 वर्ष आंदोलनं, लाट्या काट्या, मारहाण, खाल्लेले आहे मार, दिलेला आहे मार, त्यामुळे संघर्षातनं आम्ही तयार झालो आहे. गरीब कुटुंबातनं येऊन आम्ही त्या ठिकाणी प्रगती केली आणि त्याच्यामुळे मला बोलायचंच नाही. मला प्रश्न विचारला की त्या ठिकाणी समोरच्याची कुंडली काढायची, वाटेल ते बोलायचं. मला वाटतं हे जरा त्यांनी थांबवावं, म्हणजे काही आपल्यातच कुठल्याही प्रकारची कटुता येणार नाही याची दक्षता घ्यावी. अन्यथा त्या ठिकाणी कुणालाही शिव्या देईल तर सगळेच काही शिव्या सहन करणारे नसतात. त्याच्यामुळे संयमाने बोलावं, चांगल्या शालीन भाषेत बोलावं, त्याचा परिणाम चांगला होतो ना. मागण्या ताकदीनं मांडाव्यात. आम्ही सोबत आहोत. बरं, मराठा आंदोलन काय आज झालं आहे का? अण्णासाहेब पाटलांपासून अनेक मराठा नेत्यांनी त्या ठिकाणी आंदोलनं केलीत, अनेक मराठा संघटनांनी केलीत, अनेक नेत्यांनी त्या ठिकाणी बलिदान दिलं, अनेक त्या ठिकाणच्या नेत्यांनी त्यावर प्रचंड काम केला, अभ्यास केला, समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामुळे समाजासाठी सर्व लोक काम करतायतच. परंतु त्या ठिकाणी मी बोलेन ते, मी म्हणजे मराठा समाज, मराठाच त्यांना कोणी बोललं की मराठा समाज असं बोलेल, मराठा समाजाचा अपमान केला. बाबा, तुमच्या एखाद्या भूमिकेवर आम्ही विषय मांडला तर मराठा समाजाचा कसा काय अपमान होतो? मराठा समाजाने काय सातबारा तुमच्या नावावर करून दिला आहे का पॉवर ऑफ अटर्नी करून दिलेली आहे? तर मला वाटतं सगळे तुमच्या सोबत राहतील, पण आज ह्याला दुखव, उद्या त्याला दुखव, परवा त्याला दुखव. प्रत्येकाचं सामाजिक राजकीय क्षेत्रात योगदान असतं आणि त्याच्यामुळे मला वाटतं थोडं संयमानं, सबुरीनं त्यांनी त्या ठिकाणी घ्यावं आणि निश्चितच त्यातनं त्यांच्या आंदोलनाला यश मिळेल. आणि ज्या गोष्टी सरकार करतंय त्या गोष्टीला त्यांनी रिस्पॉन्ड करावा. आम्ही त्याकरिता पुढाकार घेऊ, मदत करू. परंतु व्यक्तिशक वड्याचं तेल वांग्यावर. आता माझ्या बँकेचा आणि याचा काही संबंध आहे का? बरं, तुम्हाला उत्तर द्यायला तुम्ही काय अथॉरिटी आहे का? आमच्या अथॉरिटी असतात, नाबार्ड असतं, RBI असतं, कोर्ट असतं, न्यायालयीन व्यवस्था असतं. त्यांना आम्ही उत्तरं दिलेत ना, त्यांचं समाधान केलं आहे, त्यातनं क्लीन चिट झाले. परंतु माझ्यावर आलं, मला प्रश्न विचारला की त्याचा सातबारा काढायचा. मला वाटतं यातनं जरा बाहेर या. प्रत्येकाकडे प्रत्येकाच्या कुंडली आणि सातबाऱ्या असतात. नाही, पण ते तर उलट असं म्हणतात की तुम्ही आम्हाला सत्तेत येण्यासाठी भाग पाडतात आणि पुढच्या वेळी आम्ही सर्व गरीब उमेदवारांना उभं करू आणि तुम्हाला पाडू, असं थेट आव्हान देत आहे. मला तर वाटतं जरांगे साहेबांनी सत्तेत यावं, कारण सत्तेत राहून त्या ठिकाणी मराठा समाजाला चांगल्या प्रकारे न्याय देऊ शकतो. आता सत्तेत आहेत, त्यांना दिरंगाई न्याय द्यायला होते, त्याची कारणं काय तेही त्यांना समजतील. माझं तर त्यांना नम्र आव्हान आहे की आपण सत्तेत आलं पाहिजे, सत्तेत या,
त्यासाठी आमच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा आहेत. परंतु पर्टिक्युलर लोकांना नजरेसमोर ठेवून आपलं टार्गेट करू नका, ज्याने आपल्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होतो. आपण सांगता महाविकास आघाडीचे निवडून आले तरी चालतील, शिंदे साहेबांचे निवडून आले तरी चालतील, भाजपने देवेंद्रजींचं पाडणार म्हणजे दाल में तो कुछ काला आहे, यावरनं स्पष्ट होतंय. पवारांचे आमदार येतील, शिंदेचे आमदार येतील, पण भाजपचे 79 आमदार आहेत, 19 अशा जागा ज्या आम्ही पाडू असं ते मग तेच म्हणजे तुमचा गोल हा भाजप किंवा देवेंद्रजी यांना संपवणं आहे का? बरं, मराठा समाज तर सर्व पक्षात आहे ना, सर्व पक्षात काम करत आहेत, सर्व पक्षात लोकप्रतिनिधी आहेत. आता समाजात त्या ठिकाणी विभाजन होऊ नये, वेगवेगळ्या प्रकारचे मतभेद होऊ नये, याकरिता सर्व तमाम समाज त्या ठिकाणी शांततेत जातोय घेतोय. याचा अर्थ मला त्या ठिकाणी मी बोलेन तेच समाज अशा आविर्भावातनं त्यांनी बाहेर यायला पाहिजे, अशी माझी त्यांना नम्र विनंती. महाविकास आघाडीला तुम्ही आवाहन केलं होतं भाजप आणि महायुतीने एकंदरीत की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण द्यायचं की या संदर्भात भूमिका जाहीर करावी. मात्र जरांगे पाटील आता भूमिका जाहीर करतायत की त्यांचं म्हणणं आहे की फडणवीसांनी सांगावं की सरकार ओबीसी मधून आरक्षण देणार आहे का. महाविकास आघाडीचा एकंदरीत बचाव करण्याचं काम जरांगे करतायत. अगदी बरोबर. आपण जे बोलताय त्याला पुष्टी त्यांच्या या वक्तव्यातनं मिळते, कारण ते शरद पवार साहेबांना विचारत नाहीत ओबीसी आरक्षणासंदर्भात किंवा ओबीसीतनं मराठ्यांना आरक्षण द्यावं का, येस ऑर नो एवढंच विचारा, पाहिजे तर लेखी स्वरूपात घ्या. उद्धवजी ठाकरे साहेबांना विचारा, मराठा समाजाला मी आरक्षणासाठी लढतोय, ओबीसीतनं आरक्षण द्यायला तुमची काय भूमिका आहे, हो की नाही. नाना पटोलेंना विचारा, काँग्रेसच्या नेत्यांना विचारा. या तीनही पक्षाला काहीच विचारायचं नाही, कारण सरकार म्हणून काम करत असताना एखाद्या प्रश्नावर आंदोलनावर निर्णय घेत असताना त्याच्याकडे सामाजिक प्रश्न म्हणून पाहिलं जातं. सरकारला सर्व जाती धर्म राज्यातल्या सगळ्या व्यवस्था यांना एकत्रित करून निर्णय घ्यावा लागतो, आणि त्याच्यामुळे सरकार चालवत असताना या सर्व पक्षांना एकत्रित करून त्यांच्याशी सुसंवाद साधून या संदर्भात निर्णय घेणं अपेक्षित असतं. परंतु एकानेच निर्णय घ्यावा, बाकीच्यांना बाय द्यायचं, यामध्ये त्या ठिकाणी राजकीय दर्प किंवा गंध त्या ठिकाणी दिसतो, हेच मी म्हणतो. परंतु त्यांना असं काय म्हटलं की ते शिव्याची भाषा सुरू करतात. मला वाटतं शिव्या बिव्या जरा त्यांनी आवर घालावा. अरे तू रे, प्रत्येकाला मान सन्मान आहे, आणि जर समोरच्यानी पण अशाच प्रकारे बोलायला लागलं तर ते मला वाटतं महाराष्ट्राच्या संस्कृतीला त्या ठिकाणी शोभणारं ठरणार नाही. त्यामुळे संयमानं आंदोलन करावं, आक्रमक भूमिका घ्यावी. आणि मराठा समाजाचं ते वैशिष्ट्य आहे, लाखोंचे मोर्चे ज्याची जगाने दखल घेतली ते मोर्चे शांततेत निघाले. जागतिक स्तरावर मराठा समाज हा आपली शक्ती शांततामय मार्गाने दाखवू शकतो आणि सरकारवर दबाव आणून न्याय मिळवू शकतो, हा संदेश गेलेला आहे. त्याच्यामुळे मला वाटतं तोच मार्ग योग्य आहे. शिवराळ भाषा ही त्या ठिकाणी प्रश्न सोडवायला योग्य नाही. आणि मग आपण व्यक्तिगत हेवे दाव्यात एकमेकांच्या प्रश्नोत्तरांना, एकमेकांवर टीका टिप्पण्यांना त्या ठिकाणी आपला वेळ जातो. मला वाटतं तुमचा वेळ, माझा वेळ, आपल्या सगळ्यांचा वेळ मराठा प्रश्नांवर चर्चा करून त्यातनं मार्ग कसा काढायचा यावर त्या ठिकाणी घालवूया. आपण जरांगे साहेब सगळे सोबत एकत्र काम करूया. फक्त शिव्या बिव्या जरा आणि आरेतुरे कमी करा, एवढी विनंती. अमित शहा यांनी विधान केलं की राज्यामध्ये येणारं जे सरकार युतीचं असेल ते भाजपच्या नेतृत्वात असेल. सध्या राज्यामध्ये एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातलं महायुती सरकार आहे, आणि त्यांनी हे वाक्य पुन्हा एकदा अधोरेखित करायला लावलं की येणारं सरकार हे भाजपच्या नेतृत्वातलं असेल. नाही, हे बघा, भारतीय जनता पार्टी आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे जरी असले तरी पक्ष हा प्रमुख घटक पक्ष सरकारमधला आहे, ज्याचे सर्वाधिक आमदार आहेत. परंतु आम्ही कधीही नाकारत नाहीत की एकनाथरावजी शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार आहे. आता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जर आपला मोठा पक्ष आहे आणि आपल्या नेतृत्वाखाली सरकार येणार असं जर अमितभाई शाह म्हणाले तर त्याचे वेगळे अर्थ काढण्याचं काही कारण नाही. आपण सोयीने घेता त्याच अधिवेशनामध्ये या राज्याचे प्रमुख नेते भाजपचे देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणाले
की आपण कोण मुख्यमंत्री होणार याच्या चर्चा बंद करा, मुख्यमंत्री महायुतीचाच होईल. त्याच्यामुळं आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी न मांडता महायुतीचाच मुख्यमंत्री होईल यावर त्या ठिकाणी सर्वांनी एकमुखानं विश्वास ठेवून एकवाक्यतेनं काम करायला हवं. अमित शहा यांनी काल शरद पवार यांच्यावर देखील टीका केलेली आहे. शरद पवारच हे कुठेतरी भ्रष्टाचाराचे केंद्रबिंदू आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. कशा प्रकारे बघता आहे, कुठेतरी अजित पवार यांना आता शरद पवार गटाकडनं टार्गेट करताना पाहायला मिळत आहे. महायुतीच्या अडचणी कुठेतरी वाढताना मला वाटतं की अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत आणि मग त्यांच्याकडे काही माहिती असेल, त्या माहितीच्या आधारेच एवढा जबाबदार आणि ज्येष्ठ नेता त्या ठिकाणी वक्तव्य करत असेल किंवा केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्यावर मी पुन्हा वेगळं बोलणं काही आवश्यकता आहे किंवा संयुक्तिक आहे मला वाटत नाही. पवारसाहेबांच्या बाबतीत जे काही वक्तव्य आहे त्याची वरिष्ठ पातळीवरच दखल घेतले, तेच या संदर्भात योग्य ती भूमिका घेतील आणि खरं काय ते समोर येईल. संजय राऊत यांनी गंभीर आरोप केलेत. आज फडणवीस यांनी 20 आमदार फोडलेत, किती पैसे दिले, 50-50 खोके वाटलेत असं सुद्धा म्हणाले. आणि फडणवीसांना अटक करा, ईडी सीबीआयची चौकशी लावा अशी मागणी राऊत करतात. तर राऊतांचा कायद्याचा अभ्यास जास्त झाला आहे, कारण त्यांना अटक झालेली आहे, जेलमध्ये जाऊन आलेले आहेत, त्यामुळे त्यांना अभ्यास नीट झालेला आहे. परंतु राऊतांच्या वक्तव्याला त्या ठिकाणी आम्ही अजिबात किंमत द्यायचं नाही ठरवलेलं आहे, कारण त्यांचं कुठलंही वक्तव्य संदर्भहीन असतं. आता काय बोलले देवेंद्रजी काल वाक्य आपल्याही मीडियामध्ये आहे की तुमचे 20 आमदारांनी कधी त्या ठिकाणी तुमच्यापासून दूर झालेत तुम्हाला कळलं नाही. आम्ही फोडलेत का? तुमचं घरातल्या माणसांना तुम्हाला टिकवता आलं नाही, विश्वास देताना आला नाही, हा तुमचा कमकुवतपणा आहे. म्हणजे स्वतःचा कमकुवतपणा लपवण्यासाठी दुसऱ्यावर आरोप करायचे, टीका करायची, हा संजय राऊतांचा रोजचा नित्यक्रम आणि धंदा झालेला आहे. गृहमंत्री असून फडणवीसांची काल ठोकशाहीची भाषा त्यांनी केलेली आहे. आता महाराष्ट्राची जनता त्यांना ठोकशाही दाखवेल असं म्हणतात राऊत. मला वाटतं एकतर राऊतांना दृष्टीदोष झालेला आहे किंवा ऐकायला तरी कमी येत असेल. परंतु आपण झोपलेल्याला जागं करता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं करता येत नाही. आणि राऊत हा झोपलेलं सोंग घेतलेला सोंगाडी आहे. आता आपल्याकडेही देवेंद्रजींच्या वक्तव्याची क्लिप उपलब्ध असेल. त्यांनी काय सांगितलं, फेक नॅरेटिव्ह त्या ठिकाणी आपल्या बाबतीत पसरवले जातात. तुम्ही क्लिप काढा, आपल्यावर त्या ठिकाणी निराधार बिनबुडाच्या टीका केल्या जातात. आणि मग जर आपल्याला याचा अर्थ शाब्दिक फटकारे आपल्याला मारतायत आणि मग जर आपल्याला शब्दानं कोण ठोकत असेल, शाब्दिक भडीमार करत असेल, तर तुम्ही जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. शाब्दिकदृष्ट्या त्यांना ठोकलं पाहिजे असा त्याचा मतितार्थ होता. ठोका याचा अर्थ रस्त्यात घ्या आणि त्याला मारहाण करा असा होत नाही. परंतु राऊतांचं कल्चरच त्या ठिकाणी जिथे काम करतात ते आहे. त्याने जरी कोणाला लाफा मारले नसेल, ठोकलं नसेल, तरी त्या वातावरणात असल्यामुळे ठोकाठोकीचा विपर्यास ते सहज आणि नीट करू शकतात. पण या फेक नॅरेटिव्हवरतून आता काँग्रेसने एक व्हिडिओ ट्विट केलाय. अमित शहा काल बोलत होते की एकंदरीत ज्यांनी कसाबला बिर्याणी खाऊ घातली त्याच्यासोबत उद्धव ठाकरे जाऊन बसले. मात्र आता दुसरा एक व्हिडिओ त्यांनी उज्ज्वल निकम यांचा पोस्ट केला काँग्रेसने की कसाबने फक्त बिर्याणीची मागणी केली होती, त्याला कुठलीही बिर्याणी सरकारने दिली नव्हती, त्यामुळे तुम्ही फेक नॅरेटिव्ह पसरवताय असा आता काँग्रेसने आरोप केला ट्विट करत. काय परत मला समजलं नाही. काल अमित शहा पुण्याच्या अधिवेशनामध्ये म्हटले होते की उद्धव ठाकरे हे कसाबला बिर्याणी खाऊ घातलेल्यांबरोबर जाऊन बसलेले आहेत. मात्र दुसरा एक व्हिडिओ आता त्याच्यासोबत पोस्ट केलाय काँग्रेसने उज्ज्वल निकम यांचा की कसाबने फक्त बिर्याणीची मागणी केली होती, त्याला कुठलीही बिर्याणी महाविकास आघाडीच्या सरकारने खाऊ घातली नव्हती. नाही, आता त्यांना तर काँग्रेसला बोललेच नाहीत ना. त्यांनी ज्याने खाल्लं आहे किसाबला बिर्याणी किंवा कसाबच्या बाजूने असणाऱ्या प्रवृत्तींच्या सोबत आपण गेला हे त्यांना सांगायचं होतं. आता त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या कार्यकाळात काय काय झालं, मदरशात झालं, मशिदीत झालं, या इथे आपल्याकडे एक स्मशानभूमी आहे, त्याचं उदात्तीकरण कशा पद्धतीनं गिरगावच्या इथे झालं, हे सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहेत. त्याच्यामुळं कसाबच्या संदर्भात काँग्रेसची भूमिका जगजाहीर आहे आणि त्यांच्या मांडीला मांडी उद्धव ठाकरे लावून बसलेत.
ही टीका होती. कावड यात्रेमध्ये जे मुस्लिम सरकारी मुस्लिम जे कार्यक्रमामध्ये- जाहीर होता, कावड यात्रेमध्ये जे मुस्लिम समाज सामील होतो त्यांची नावं जाहीर करण्याचा युपी सरकारने एक निर्णय घेतलेला होता. मात्र सुप्रीम कोर्टाने आता त्याला स्टे दिलेला आहे. योगी सरकारला मोठा झटका मानला जातोय. मला काय त्यातली कल्पना नाही आहे. विषय समजून घेऊन नंतर त्यावर भाष्य करीन. फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्याच्यामध्ये फडणवीसांचा जननायक, खास तो जननायक असा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यांचा कार्यकाळही त्याच्यामध्ये सांगण्यात आलेला आहे. त्यांनी कामं दाखवली जात आहेत. काय एकंदरीत त्यामागचा उद्देश आहे? मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एखाद्या नेत्याचा वाढदिवस असेल तर नेत्याच्या कार्य जे त्यांनी केलेलं असतं, काम केलेलं असतं, त्याचा उहापोह त्या ठिकाणी पुस्तिकेच्या माध्यमातून होतो, वर्तमानपत्रातनं पुरवण्यांच्या माध्यमातून होतो आणि जाहिरातींच्या माध्यमातून होतो. त्यामुळे आज काहीतरी वेगळं जगावेगळं झालं आहे अशा प्रकारचं मानायचं कारण नाही. आणि जो जननायक आहे, लोकनायक आहे, 5 वर्ष महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य घटकाला, उपेक्षित वंचित समाजाला ताकद देण्याचं, दिशा देण्याचं काम देवेंद्रजींनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांना एक लोकनेता म्हणून आज सर्वांनी त्या ठिकाणी त्यांना मान्य केलेलं आहे. आणि मग त्या संदर्भामध्ये त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा एखादा व्हिडिओ जर त्या ठिकाणी पब्लिश झाला असेल तर त्याचं स्वागत झालं पाहिजे. वाढदिवसानिमित्त त्या नेत्याचं अभिनंदन करून आणखी यापेक्षा चांगलं काम महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या सर्वसामान्यांसाठी व्हावं अशा अपेक्षा व्यक्त करायला पाहिजे. जननायक बोलल्यावर त्यातनं लगेच वेगळा सूर काढायचं काही कारण नाही. देवेंद्रजी काल जननायक होते, आज जननायक आहेत, उद्याही जननायक राहतील. मी त्यांना वाढदिवसानिमित्त या महाराष्ट्राचं एक लोकाभिमुख अशा प्रकारचं नेतृत्व म्हणून त्यांनी जनतेच्या मनात स्थान करावं त्यासाठी काम करायला आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. देवेंद्रजींना शुभेच्छा. अजितदादा पवार गटाचे जे आमदार आहेत त्यांनी आता म्हटलेलं आहे की भाजपनं शरद पवार या वरिष्ठ नेत्यांचा आदर केला पाहिजे. आता धुसफूस निर्माण होते काल ज्या पद्धतीचं विधान केलं. वरिष्ठ नेत्यांचा भाजप आदर करते नव्हे, वारंवार केल्याची उदाहरणं सुद्धा आपल्याला मी सांगू शकेन. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब पुण्यात आले होते, त्यावेळेला शरद पवार साहेबांच्या कार्याचा त्या ठिकाणी गौरव केलेला. आज त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे सन्मानित करण्याचं कामसुद्धा पवार साहेबांना भारतीय जनता पार्टीच्या सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि पवार साहेबांचं कर्तृत्व, मोठेपण त्या ठिकाणी त्याच्याविषयी वाद व्हायचं कारण नाही, कोणाच्याही मनात शंका नाही. आता त्या ठिकाणी अजितदादांच्या आमदारांनी त्या ठिकाणी त्यांच्याविषयी का भूमिका घेतली हे आता मी कसं काय सांगू. आणि त्यांना जरा शरद पवार साहेबांच्याविषयी एवढी कळवळ आणि आपुलकी होती तर त्यांना सोडून अजितदादांबरोबर कशासाठी आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याला सरकारी अधिकाऱ्यांना आतापर्यंत बंदी लावण्यात आली. मात्र ती बंदी आता 58 वर्षानंतर एकदा उठवण्यात आली. यावर विरोधी पक्षाकडनं टीका केली जाते की शासकीय कर्मचारी संघाच्या कार्यक्रमात कसे काय सहभागी होऊ शकतात. मला कुठला कार्यक्रम, काही संदर्भ त्याचा माहीत नाही आहे आणि त्याच्यावर कुठल्या कार्यक्रमाला गेले, कुठल्या अथॉरिटीच्या संदर्भानं गेलं याची माहिती उपलब्ध झाली की त्यावर मी भाष्य करू शकतो. काँग्रेस सरकारने आतापर्यंत बंदी लावली. संघाच्या कुठल्याही कार्यक्रमाला झाल्या RSSच्या संदर्भामध्ये काँग्रेसच्या मनामध्ये ठासून द्वेष भरलेला आहे आणि कुठलंही कारण नसताना संघ द्वेषापोटी त्याने ती बंदी त्या ठिकाणी लादली होती. संघ हे सामाजिक परिवर्तनाचं काम त्या ठिकाणी करत असतं, समाजासाठी काम करत असतं आणि त्याच्यामुळं सरकारला सामाजिक दृष्टीनं कोणी मदत करत असेल तर कुठलीही संघटना असो ती सरकारसाठी त्या ठिकाणी अछूत असायचं काही कारण नाही. परंतु काँग्रेसनं RSSच्या द्वेषापोटी अशा प्रकारची भूमिका घेतली होती, ती कंटिन्यू पुढे करावी अशी अपेक्षा ते कशासाठी करते. उद्धव ठाकरे हे 4 ऑगस्टला दिल्लीला जात आहेत आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची ते भेट घेणार आहे. कदाचित पंतप्रधान आता कोण बनवायचा आहे हा प्रश्न समोर असेल, कारण संजय राऊत, आदित्य ठाकरे सगळे बोलतात उद्या पंतप्रधान बदलणार, परवा सरकार आमचं येणार. तर कदाचित पंतप्रधान पदासाठी एकमत होत असेल आणि त्याच्यामुळे ते जात असतील. कारण एरवी ते असे काही दिल्लीला जात नाहीत.
बहुतेक महाराष्ट्रातला मराठी माणूस देशाचा पंतप्रधान व्हायला निघाला आहे असं मला वाटतं. शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दोघांमध्ये बैठक सुरू आहे. बरीचशी चर्चा राजकीय वर्तुळातही आहे की नेमकी कशासाठी गेली भेट घ्यायची. नाही, मला वाटतं त्यांची बैठक हे त्या ठिकाणी आपण स्वागत केलं पाहिजे. कारण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पक्षाची सरकारं असतात, वेगवेगळे पक्ष विरोधात असतात, पण एकत्रितपणे महाराष्ट्राच्या विकासावर संवाद साधून काम होत असतं. जो काही वाद असतो तो राजकीय असतो. आता महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. गावागावामध्ये त्या ठिकाणी जातीपातीच्या भिंती उभ्या राहिल्यात आणि अशा वेळेला मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला होता की सर्व पक्षांनी एकत्रित येऊन मराठा समाजाचे प्रश्न, ओबीसींचं आरक्षण अबाधित राखणं, अशा प्रकारे सर्व बाजूनं विचार करून निर्णय घेणं अपेक्षित आहे. कारण सरकार हे कोणाच्या एकाच्या बाजूने निर्णय घेऊ शकत नाही. जेव्हा सामाजिक प्रश्न निर्माण होतो त्यावेळेला एकमत होणं आवश्यक असतं आणि म्हणून आतापर्यंतची प्रथा आहे की सगळ्या पक्षांना सरकार बोलवतं, एक सामाजिक त्या ठिकाणचा त्यांचा कल सगळ्यांचा एकत्रित करून सर्वमुखी निर्णयाप्रत येत असतो. कारण ते सामाजिक एकात्मतेशी या सगळ्या गोष्टी असतात आणि म्हणून सरकार सगळ्यांना बोलवत असतं. दुर्दैवानं मागच्या सह्याद्रीच्या बैठकीवर पवारसाहेब उपस्थित राहू शकले नाहीत. किंबहुना महाविकास आघाडीचं कोणी उपस्थित राहिलं नव्हतं, राजकीय भूमिका घेऊन हे स्पष्ट झालं होतं. आणि आता जर याच प्रश्नासंदर्भात पवारसाहेब भेटत असतील तर आम्हाला त्या ठिकाणी आनंद आहे, त्याचं आम्ही स्वागत करू. कारण राजकारणाच्या ठिकाणी राजकारण होत असतं. पवारसाहेबांनी सातत्यानं पुरोगामी महाराष्ट्राचं समर्थन केलं आहे. किंबहुना त्या ठिकाणी मराठवाड्याला आंदोलन झालं त्यावेळेला प्रसंगी नुकसान सहन केलं आहे, परंतु सामाजिक प्रश्नासाठी त्यांनी भूमिका महाराष्ट्रात अनेकदा घेतलेली आहे. आणि मला वाटतं तशाच प्रकारची भूमिका राजकीय अभिनिवेश बाजूला सारून महाराष्ट्रातलं वातावरण त्या ठिकाणी शांत आणि सुरळीत व्हावं याकरता त्यांनी पुढाकार घेतला तर आम्ही स्वागतच करू. महाराष्ट्रातील जनतासुद्धा त्याचं स्वागतच करते. अमित शाह काल आले होते. अमित शहाने एक महत्त्वाचं विधान केलं आहे, ते म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीनंतर भाजपच्याच नेतृत्वात महाराष्ट्रात सरकार बनणार. झालं. एवढे प्रश्न विचारले तर काय लक्षात राहील. समीर आ रहा है तो रुको जरा. आता 1 to 1 नको डायरेक्ट. नाही समीर एकदम वेळेत आला. मराठीचं संपल्यावर लगेच आलं. मराठी द्वेष समीरचा उफाळ झाला. ज्या मराठीने समीरला मोठं केलं. सर संजय राउत 20 विधायक जोड़ने वाला वो हिंदी में. हाँ हिंदी में. संजय राउत 20 विधायक और जरांगे ओबीसी. समीर बोले. किती टाकले. सवाल ये सर मराठी वाला सवाल ये अमित शाह ने कल जिस तरीके से पुणे में कहा कि अगली सरकार महायुति की और महायुति के नेतृत्व में सरकार बनेगी, इस पर क्या कहेंगे? नहीं, वो तो क्या स्पष्ट बात है. आने वाला सरकार यह महायुति के नेतृत्व में आएगा और इसलिए अमित भाई शाह जो हमारे ज्येष्ठ नेता है उन्होंने तीनों पार्टियों के कार्यकर्ता नेताओं को आदेशित किया कि आने वाली सरकार महायुति की आने वाली है और उसका नेतृत्व
कोई एक दूसरा नहीं करेगा तो महायुति का नेतृत्व होगा, यह बड़ी पार्टी करके उन्होंने बताया है। दूसरा सर ये कि लक्ष्मण हाके नहीं, पहला सवाल से जुड़ा हुआ कि विरोधी पक्ष नेता भी कहने लगे हैं कि जिस तरह का नैरेटिव सेट करने की कोशिश महायुति की ओर से हो रही है वो नैरेटिव चलेगा नहीं, वो सारा फेक नैरेटिव जो भी आप औरंगजेब कह रहे हैं, फैन क्लब कह रहे हैं या भ्रष्टाचार के सरदार कह रहे हैं, सब नैरेटिव नहीं चलेगा, महाविकास आघाड़ी की सरकार है। नहीं, हम नैरेटिव तो नहीं करते। आपके झूठे नैरेटिव वो कैसे ये लोगों के सामने लाते हैं, और वो लाते वक्त ये लोग कैसा औरंगजेब की प्रवृत्ति के सरीके काम करते हैं, अभी विशालगढ़ में हुआ तभी इनकी भूमिका क्या रही, ये सब जो औरंगजेब फैन क्लब इसी तरह का वक्तव्य हमारे अमित भाई ने कहा है, और उसको अनेक सपोर्टिव इंसिडेंट्स है जो इन्होंने सब नीति मूल्य तोड़ के इन प्रवृत्ति के साथ समझदारी की है, भागीदारी की है, और वह जो लोकसभा का चुनाव हुआ उसमें दिखाई पड़ा है, इसलिए इसी तरह का बयान आया है। लक्ष्मण हाके आज से जो ओबीसी का नेतृत्व करते हैं वो मोर्चा निकाल रहे हैं, जिसके मतलब मराठा आंदोलन चल ही रहा है जरांगे पार्टी का, फिर से ओबीसी वर्सेस मराठा। मुझे लगता है ओबीसी वर्सेस मराठा नहीं होना चाहिए, ये दोनों तरफ से ख्याल करने की आवश्यकता है। हर समाज को आंदोलन करना, अपना अधिकार मांगना ये हक है। अभी तक महाराष्ट्र में अनेक आंदोलन हुए, मोर्चे हुए, लेकिन आज जो वातावरण महाराष्ट्र में है वो कभी नहीं था। तो मुझे लगता है खाली जरांगे नहीं, ये अपना हाके जी ने भी किसी तरह का भी माहौल ख़राब होगा, इसी तरह का वातावरण खड़ा नहीं होना चाहिए, और अपनी मांग अहिंसा की मार्ग से सरकार के साथ बातचीत करके सुलझाने की आवश्यकता है। हम सर देख रहे हैं कि विधान परिषद चुनाव के वक्त में जो क्रॉस वोटिंग का मामला कांग्रेस का सामने आया था, उसमें कार्रवाई की बात नाना पटोले की ओर से हो रही, लेकिन अब जो सूत्रों के हिसाब से जानकारी मिल रही है कि विधान परिषद के वक्त जो कुछ हुआ, लेकिन कार्रवाई किसी भी नहीं की जाएगी, और कांग्रेस शायद उनको अपना टिकट नकारे लेकिन उनको कार्रवाई नहीं होगी। नहीं, कांग्रेस में उतनी धमक ही नहीं है कि कार्रवाई करे, क्योंकि कांग्रेस की गलती है कि जो आमदार ने उनको वोट किए नहीं, उनकी गलती है। ये पहले सोचने की आवश्यकता है। कांग्रेस ने अपने मूल आचार विचार सब छोड़ दिए और उनके आमदारों के ऊपर ध्यान नहीं, तो अपनी गलती है, आमदारों की गलती है, यह सवाल सामने आया, इसलिए कांग्रेस बैकफुट पे गई और आमदार को कोई कार्रवाई नहीं कर पाए। अगर उनमें हिम्मत है तो वो कार्रवाई करे। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और शरद पवार की बैठक हो रही है, मुद्दे कई हैं, इसमें किसानों जो दूध उत्पादक किसान है उनको मिलने वाले जो दाम है दूध को वो, और साथ ही साथ मराठा आरक्षण के मुद्दे को लेकर बैठक बीजेपी किस तरह से? नहीं, अच्छा है, दोनों मुद्दे अहम है महाराष्ट्र के लिए, और जो महाराष्ट्र में जो माहौल खड़ा हुआ है उसमें पवार साहब और सीएम की बैठक में कुछ अच्छा आउटकम आएगा तो उसका स्वागत है, क्योंकि महाराष्ट्र को शांतता चाहिए। गांव-गांव में जो जात पात में आज दरार निर्माण हो गया है वो हमें नष्ट करना चाहिए, और एक साथ महाराष्ट्र के सब समाज रहना चाहिए, सबकी भावना है, और उसके लिए अगर सपोर्टिंग यह बैठक हुई, पवार साहब ने सरकार के साथ अगर पॉजिटिव अप्रोच लिया तो उसका स्वागत ही रहेगा। दूध के बारे में कल ही अमित भाई शाह ने बताया कि फेक नैरेटिव कैसे ये लोग खड़े करते हैं। अभी दूध की जो भुगटी है, जो पाउडर है, वो कभी भी इंपोर्ट नहीं की, कांग्रेस के कार्यकाल में इंपोर्ट की थी, और अमित भाई ने कल भी बताया कि 1 ग्राम भी भुगटी इंपोर्ट नहीं की जाएगी, इतना क्लियर कट बताया है। तो दूध के बारे में 35 रुपया का रेट दिया है, 5 रुपये अनुदान दिया है, और भी जो दूध उत्पादक किसानों के लिए करने की आवश्यकता है वो सब ये सरकार करने के लिए तैयार है। तो वो गए होंगे तो सरकार पॉजिटिव
अप्रोच लेके महाराष्ट्र के किसान के हितों की चिंता करेगी। कल अजित पवार ने पुणे में जिस तरह स्पष्ट रूप से कहा कि स्थानीय निकाय के चुनाव वो अपने दम पर लड़ेंगे, सभी कार्यकर्ताओं को कहा कि वो अपने वार्ड में प्रांत में इतने स्ट्रांग बने कि हम चुनाव लड़ सकें। हर पार्टी अपने कार्यकर्ता को ऊर्जा देने का प्रयास करती है। आज तो स्थानिक स्वराज्य संस्था का विषय सामने नहीं है। एक तो हम लोग तय किया है कि महायुति तीनों पार्टी एक साथ विधानसभा में लड़ेगी, ताकत से लड़ेगी, अच्छा तालमेल रखे लड़ेगी। अभी हर पार्टी अपने अधिवेशन में, अपने सभा में अपने पार्टी के कार्यकर्ताओं को बल देने के लिए, ऊर्जा देने के लिए वो बात करते हैं, जो कि मैक्सिमम कार्यकर्ताओं को न्याय देने का प्रयास हर पार्टी का होता है, हर नेता का होता है, उसी से वो बयान है। सर लेकिन एंड जब आप चुनाव में कुछ दिनों में जाने वाले हैं विधानसभा के, उसी समय अजीत दादा का यह बयान आया कि हम अलग अलग लड़ेंगे। इसकी अभी ज़रूरत, राजनीतिक ज़रूरत क्या है? वो अभी राजनीतिक ज़रूरत आप उनको ही पूछ सकते हैं ना। मैं जो मुझे लगा वो बताया कि अपने कार्यकर्ताओं को ऊर्जा देने के लिए उन्होंने बात कही है। और अजीत दादा, एकनाथराव जी शिंदे साहब और देवेंद्र जी तीनों मिलके महायुति का निर्णय होगा। अभी हर पार्टी तो अपना ही बात रखता है, अपने कार्यकर्ताओं को बल देने का प्रयास करता है। सर संजय राउत ने जो आरोप लगाया है 20 विधायक थोड़ी और जांच वाली, उस पर क्या बोलते हैं? नहीं, मुझे लगता है संजय राउत का बयान हम लोग तो सीरियसली लेते नहीं, क्योंकि कौन सी मूड में बोलते हैं वो अभी तक समझ में नहीं आता है, कौन सा भी आधार नहीं रहता है। अभी देवेंद्र जी ने क्या बोला वो क्लिप निकाल के देखो आप। उन्होंने कहा उनके कभी विधायक गए उनको ही पता नहीं लगा, हम क्या विधायक फोड़े, ऐसा नहीं हम बात किया। लेकिन हर चीज़ का ट्विस्ट करना ये संजय राउत का डेली प्रोग्राम है, इसलिए वो डेली प्रोग्राम का एक एपिसोड था वो झूठा बोलने का और कुछ नैरेटिव उससे खड़ा करने का, वो उन्होंने प्रयास किया है। लेकिन संजय राउत की बात ना हम सीरियस लेते हैं ना महाराष्ट्र की जनता लेती है। सर जरांगी पाटिल ने मराठा छोड़ को ओबीसी में शामिल करने को लेकर जो बीजेपी को कहा है बयान देने के, उस पर क्या बोलना है? बीजेपी दिया है ना बयान, बीजेपी को बयान देने के वास्ते आज विपक्ष को उन्होंने पूछने की आवश्यकता है। ओबीसी से आरक्षण देने के बारे में बीजेपी की भूमिका स्वयं स्पष्ट हुई है। सरकार के प्रमुख एकनाथराव जी शिंदे साहब ने भी बताया है। तो अभी पवार साहब को पूछिए कि ओबीसी से आरक्षण मराठा को देना है क्या, यस और नो। उद्धव ठाकरे जी को पूछिए ओबीसी से मराठा को आरक्षण देंगे क्या, यस और नो। नाना पटोले को पूछो ओबीसी से आरक्षण देना है क्या, यस और नो। खाली दूर बैठ के झगड़ा देखने का, झगड़ा लगाने का, आग में पेट्रोल डालने का, तेल डालने का काम ये लोग करते हैं। उनको प्रॉब्लम सॉल्व हुए ऐसा लगता नहीं। उनको इस झगड़े में अपने राजनीतिक कुछ फ़ायदा कर सकते का ये प्रयास है। नहीं तो उन्होंने बताना चाहिए, उनको पूछना चाहिए कि तुम्हारी इसके बारे में भूमिका क्या है। हमारी तो भूमिका स्पष्ट है, मराठा आरक्षण दिया है वो कोर्ट में टिकाएंगे, और जो जो सुविधाएं मराठा समाज को गए 50 साल में नहीं मिली वो योजनाएं सुविधा का माध्यम से मराठा समाज के स्टूडेंट युवा को ताकत देने का काम शुरू है, जो कि कल ही हमने अन्ना साहेब पाटिल आर्थिक विकास महामंडल से 1 लाख मराठा युवाओं को उद्योजक करके खड़ा करने का काम किया है। इसका भी सोचने की आवश्यकता है। खाली टारगेट करना, गोल करना मुझे लगता है वो ठीक नहीं है, उससे आंदोलन पे असर होगा। मुझे लगता है आंदोलन अपना पारदर्शिता से होना चाहिए, जो कि सब मराठा समाज उसके साथ रहे। सर एक आखिरी सवाल, सर अमित शाह ने शरद पवार जी को भ्रष्ट कहा है, उस पर क्या बोलेंगे? ना, अमित भाई तो इस देश के गृह मंत्री है, उनके पास कुछ इन्फॉर्मेशन रहेगा, कुछ तो आधार रहेगा, नहीं तो अमित शाह क्या ऐसे ही बोलते नहीं है। चलो बहुत हो गया आज के लिए। हाँ, आज का ताज़ा खबर बहुत हो गया। आमची 10,000 झिरो बॅलन्स अकाउंट झाली मुंबई बँकेची। जरा एक मामचं घ्या बाबा, कामाचं कोणच बोलत नाही यार।
10,000 झाली 3 दिवसात अकाउंट झिरो बॅलन्स. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बहिणींसाठी त्या ठिकाणी आणली आणि त्यावेळेला चॅनलच्या माध्यमातून, मला वाटतं लोकशाहीच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी समस्या ऐकली, पाहिली की 1,000 रुपये अकाउंट ओपनिंगला मागत आहेत. आणि त्याच वेळेला मी मुंबई जिल्हा बँकेचा अध्यक्ष म्हणून संचालक मंडळाशी चर्चा करून निर्णय घेतला की झिरो बॅलन्स अकाउंट त्या ठिकाणी मुंबईतल्या गोरगरीब भगिनींसाठी त्या ठिकाणी घ्यावा. तो निर्णय घेतला आणि मला सांगायला आनंद वाटतो की जवळपास 10,000 महिलांनी, भगिनींनी त्या ठिकाणी झिरो बॅलन्स अकाउंट मुंबई बँकेच्या आमच्या विविध 50 शाखांमध्ये त्या ठिकाणी उघडलेलं आहे. मला वाटतं 1 लाखाचं टार्गेट मुंबईतनं झिरो बॅलन्स अकाउंटचं आमचं आहे. 1 लाख भगिनींना 1,000 रुपयाची सूट देण्याचा एक क्रांतिकारी ऐतिहासिक सहकारातला निर्णय घेतला आहे आणि त्याच्यामुळं मुंबईतल्या लाखो महिलांना यांचा फायदा होणार आहे. अजूनही ज्या गरीब महिला आहेत, कष्ट करणाऱ्या महिला आहेत, त्यांनी मुंबई बँकेच्या नजीकच्या शाखेत जाऊन 1ही रुपया न भरता झिरो बॅलन्स अकाउंट उघडावं. सर्व सोयी सुविधा देण्याचं काम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून माझ्या या महिला भगिनींसाठी केलं जाईल. मुख्यमंत्री मेरी लाडली बहना ये योजना गरीब ज़रूरतमंद महिलाओं के लिए एकनाथ जी शिंदे साहब ने, सरकार ने की है. और यह आज भी जनधन का अभियान होते हुए भी अभी तक अनेक महिलाओं का अकाउंट भी नहीं है और नया अकाउंट खोलने के लिए 1,000 रुपये की मांग अनेक नेशनलाइज बड़े बैंकों ने की. यह विषय मेरे सामने आया. मुंबई जिला मध्यवर्ती बैंक की मुंबई करों की बैंक है. हम लोग संचालक मंडल ने निर्णय लिया और 1,000 रुपये नहीं लेना, झीरो बैलेंस करके अकाउंट खोलने की सुविधा मुंबई के बहनों को दी है. आज 4-5 दिन में लगभग 10,000 अकाउंट जीरो बैलेंस के खोले गए हैं. 1 लाख तक यह आंकड़ा जाने की संभावना है और मुंबई के 1 लाख महिलाओं को हर व्यक्ति, हर महिला बहन को 1,000 रुपये की रिलीफ इसी योजना से मिलने वाली है. इसका लाभ बड़ी संख्या से मुंबई कर मेरी बहनें, महिलाओं ने लेना चाहिए. वो ले, ये आपके माध्यम से मैं उनको अपील करता हूँ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.